नमस्कार, रोकठोक मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा प्रेक्षकांचं स्वागत आहे। हरियाणातील भारतीय जनता पक्षाच्या विजयाचे श्रेय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिले जाते। आता राज्यात संघ सक्रिय झाला असेल तर महाविकास आघाडीला अधिक मेहनत घ्यावी लागू शकते। हा एक मोठा मेसेज आता संघानं आणि भारतीय जनता पक्षानं महाविकास आघाडीला दिलेला आहे। या व्हिडिओमधून बघू की संघ भारतीय जनता पक्षाला कशी मदत करू शकेल, संघामुळे महायुतीला कसा फायदा होईल आणि महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा कसं येऊ शकतं। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा, चॅनलचे व्हिडिओज बघा, ते लाईक करा। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे हात आकाशाला पोहोचले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व एक हाती 400 जागा जिंकून देईल असा अति आत्मविश्वास भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि वरिष्ठ नेत्यांना आणि सर्वच नेत्यांना होता। भाजपच्या नेतृत्वालाही तसेच वाटत असावे। त्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या, गॅरंटी दिली, लोक आपल्यालाच मते देणार ही बाब त्यांनी गृहीत धरली। लोकांना हे गृहीत धरणे आवडले नसावे। त्यांनी भाजपच्या नेतृत्वाच्या पारड्यात एक गठ्ठा मते न देऊन भाजपला आणि एनडीएच्या युतीला एक दणका दिला। लोकसभा निवडणुकीत गर्वाचे घर खाली झाल्यानंतर भाजपला एकदम आपल्या मूळ संघटनेची म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आठवण झाली असावी। लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला संघाची गरज नाही असे म्हणणारा भारतीय जनता पक्ष हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्णपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीवर अवलंबून होता असे हरियाणातील निकालावरून स्पष्ट झाले। सर्व एक्झिट पोलने काँग्रेस सत्ता बनवते असं दाखवत असताना भारतीय जनता पक्षाने हरियाणात बाजी कशी मारली हे संघालाच माहीत असेल। लोकसभा निवडणुकीत भाजपने आमची मदत मागितलीच नाही तर आम्ही ती कशी पुरवणार असे संघाचे म्हणणे होते। त्यामुळे त्यावेळी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अशा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या राज्यांमध्ये संघाचे कार्यकर्ते भाजपच्या प्रचारासाठी उतरले नाहीत। संघानेही अप्रत्यक्षपणे भाजपच्या नेतृत्वाला संघाची ताकद दाखवून दिली। हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेतृत्वाला आपली ही चूक कळली असावी आणि ती चूक त्यांनी मान्य देखील केली आणि त्यानंतर त्यांनी कदाचित संघाबरोबर तडजोडीची भूमिका घेतली असावी। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत निष्क्रिय झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा अचानक आता नुकत्याच झालेल्या हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत कमालीचा सक्रिय झालेला आपल्याला दिसला। संघातील सहकारी व हरियाणाची जबाबदारी सांभाळत होते। जाटेतरांच्या ध्रुवीकरणाचे कळीचे काम संघाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे बोलले जाते, कारण जाट हा समाज हरियाणात जास्त आहे। त्यांच्या सोडून इतर समाज देखील एक मोठ बांधून त्यांनी भाजपला मतदान केले, त्यात संघाचा वाटा सर्वात मोठा होता। हरियाणामध्ये विजय मिळेल असे खुद्द भाजप नेत्यांनाही वाटत नव्हते। संघातील कार्यकर्ते मात्र खासगीमध्ये भाजप विजयी होऊ शकतो असा विश्वास व्यक्त करत होते। हरियाणात संघाने भाजपला विजय मिळवून देण्यासाठी कष्ट घेतले असले तरी तो आपल्या मूळ राज्यात म्हणजे महाराष्ट्रात ते घेणार नाही हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे। त्यामुळे महाराष्ट्रात संघ हा महायुतीसाठी एक्स फॅक्टर ठरण्याची शक्यता आहे। महायुतीच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीला मदत करणारा एक संघटना ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरेल ही बाब निश्चित आहे। भाजप आणि संघ निष्ठावानांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या वेळची परिस्थिती आता राहिलेली नाही। राज्यात संघ पूर्णपणे सक्रिय झालेला आहे। भाजपच्या निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये संघाच्या सहकार्यवाहांच्या मतांना अधिक महत्त्व दिले जाऊ लागले आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेहमीच्या पद्धतीनुसार मतदारसंघनिहाय संघाच्या प्रतिनिधींकडे जबाबदारी देण्यात आली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, त्यांचे प्रतिनिधी हे विधानसभाच्या प्रत्येक मतदारसंघनिहाय ते कामं करतात। घरोघरी जाऊन भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवतात। राज्याच्या विधानसभा निवडणुकीत संघ प्रत्यक्ष कामाला लागला हा एक भाग झाला। भाजपच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेमध्ये संघ आता देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्णपणे पाठीशी उभा राहिला असं चित्र निर्माण झालेलं आहे। बदललेल्या सत्तेचा केंद्रबिंदू फडणवीसांकडे अधिक झुकू लागल्याचे मानले जात आहे। कदाचित एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल की नाही याची शंका आहे, शक्यता फार कमी आहे, कारण ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री होईल असं दोन्ही आघाड्यांमध्ये ठरलेलं असेल। राज्यात 2.5 वर्षांपूर्वी सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाचा कडू घोट पिण्याशिवाय गत्यंतर नव्हते आणि त्यांना तो कडू घोट प्यावा लागला। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश न आल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला धक्का लागल्याचे म्हटले जात होते। दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेत्यांची त्यांचे बिनसले असल्याची चर्चा रंगली होती। त्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पक्ष संघटनेसाठी मी पूर्ण वेळ काम करण्याची
तयारी दर्शवली, त्यांनी ती इच्छा व्यक्त केली, परंतु वरिष्ठ नेत्यांनी आणि संघटनेने ती मान्य केली नाही. संघटना पूर्ण ताब्यात द्या, विधानसभा निवडणुकीमध्ये निर्णयाचे सर्वाधिकार द्या, भाजपला मोठे यश मिळवून देण्याची जबाबदारी घेऊ, असे देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना सुचवले. केंद्रीय नेते म्हणजे अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा हे नेते. पण त्यांचे म्हणणे ऐकले गेले नाही. या सर्व काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या अधिक जवळ गेल्याचे दिसू लागले. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची रवानगी दिल्लीत भाजपच्या कार्याध्यक्षपदी केली जाईल असेही म्हटले गेले. पण आता संघ सक्रिय झाल्यानंतर प्रदेश भाजपमधील तसेच महायुतीतील चित्र बदलू लागल्याचे आपल्याला दिसतंय. विधानसभा निवडणुकीच्या मोक्याच्या टप्प्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पुनरागमन केल्याची चर्चा आहे. अजित पवार हे महायुतीत सहभागी आहेत, एकनाथ शिंदे हे ऑलरेडी उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडून सहभागी आहेत आणि ते त्यानंतर पक्ष फोडून मुख्यमंत्री देखील बनलेले आहेत. परंतु ह्या दोघांनाही मागे टाकून देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये सर्वात आघाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला जेमतेम 9 जागा मिळाल्यानंतर अजित पवार गटाविरोधात संघाशी निगडीत नियतकालिकांमधून आगपाखड करण्यात आली होती. त्यानंतर महायुतीत अजित पवार गटाची कोंडी होऊ लागली. शिंदे गट आणि भाजप हे दोन्ही पक्ष अजित पवार गटावर टीका करत होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतल्या गेलेल्या निर्णयांवर अर्थमंत्री म्हणून अजित पवार नाराज असल्याचे म्हटले गेले होते. लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याचा वादही रंगला. अजित पवारांनी त्यानंतर गुलाबी जॅकेट त्या पेहरावरून त्यांच्यावरही लक्ष गेलं. तुम्हाला जर योजना आवडली नव्हती, तुम्ही अर्थमंत्री म्हणून ह्या योजनेवरती नाराज होतात, तर तुम्ही त्यानंतर एवढं थाटामाटात योजना राबवताय, त्या योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही गावोगावात मतदारसंघाने जाऊन त्या योजनेचा प्रचार करताय, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता, असं बऱ्याचशा नेत्यांकडून म्हटलं गेलं. महायुतीतील जागा वाटामध्ये सर्वात कमी जागा अजित पवार गटाच्या वाट्याला येणार आहेत. महायुतीत अजित पवार गटाचे महत्त्व सीमित केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे वर्चस्वही कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचं दिसू लागले आहे. संभाजीनगरच्या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिंदेंना त्यागाची आठवण करून देऊन एक प्रकारे महायुतीतील एकनाथ शिंदेंचे महत्त्व कमी केल्याची चर्चा होऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाची जागा जिंकण्याची क्षमता म्हणजे स्ट्राईक रेट हा भाजपपेक्षा जास्त असल्याचे दिसले. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर फडणवीस नव्हे तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असे मानले जाऊ लागले. एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ गेले आहेत. त्यामुळं कदाचित ते पुन्हा मुख्यमंत्री होतील अशा चर्चा येऊ लागल्या. पण त्यागाची आठवण करून देऊन शहांनी एकनाथ शिंदे यांना अस्थिर केले. महायुतीचे सरकार सत्तेत आले तरी शिंदेच मुख्यमंत्री होतील याची खात्री आता शिंदेंनाही उरलेली नाही. अमित शहांनी सूत जोडलेल्या शिंदेंना संघाचा विरोध असल्याचे सांगितले जाते. संघाला कदाचित देवेंद्र फडणवीस यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करायचे असू शकते. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मराठा आरक्षणाचा राजकीय लाभ हा भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्षपणे झाला होता. त्यानंतर तो हळूहळू 2019मध्ये कमी झाला आणि तो पूर्णपणे लाभ मिळाला नाही. पण मराठा समाजाच्या ताकदीचा लाभ मिळवण्याचे प्रयत्न महायुतीतील एका गटाने केले असू शकतात. त्याचा तोटा भाजपला होणार नाही याची दक्षता घेतली जाऊ शकते. कारण एकनाथ शिंदे यांचे जेवढे उमेदवार उभे आहेत त्यांना मराठा समाजाकडनं किंवा मराठा आरक्षण आंदोलनाकडनं मदत होऊ शकते आणि ते उमेदवार निवडून येऊ शकतात. पण त्याचा फटका हा भाजपला बसणार नाही. कारण एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भारतीय जनता पक्षासोबत युती करून महायुतीत सामील आहे. पण हा समाज भाजपपासून दुरावला असेल तर मराठेतर म्हणजेच ओबीसी समाजाचे ध्रुवीकरण भाजपला करावे लागणार आहे. महाविकास आघाडी अंतर्गत उमेदवारांची निवड चुकली तर हरियाणाप्रमाणे दलितांची मते विभागली जाण्याची शक्यता आहे. हरियाणामध्ये काँग्रेसने जागा वाटपामध्ये सगळा गोंधळ केला, त्यांची मते विभागली गेली. अपक्ष बरेचसे बंडखोरी केल्यानंतर अपक्ष उमेदवार उभे राहिले, त्यांना लोकांनी मतदान केलं आणि त्या ठिकाणी हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाला आणि जिंकून येणाऱ्या काँग्रेसला पराभवाचा फटका बसला. त्यानंतर अशा परिस्थितीमध्ये महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून द्यायची असेल तर भाजपला अधिकाधिक जागा लढवाव्या लागणार आहेत. त्यामुळे शिंदे व अजित पवार गटाला त्यांच्या अपेक्षा एवढ्या जागा वाटायला येण्याची शक्यता नसल्याचे दिसते. त्याचं कारण स्वयंसेवक संघाने जर निवडणूक हातात घेतली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील असेल. त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात राज्याला मुख्यमंत्री त्यांना बघायचा असेल, त्यांना द्यायचा असेल तर RSS काही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पसंती देणार नाही. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, त्यांना जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांनी जागा वाटपामध्ये अधिक वाटा मागितला तर समजण्याजोगे असेल. 40 जागा जिंकल्या तरी तुम्हीच मुख्यमंत्री असाल हे भाजपने शिंदेंना दिलेलं आश्वासन हवेत विरल्यामुळे एकनाथ शिंदेंनाही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत राहण्यासाठी
अधिक जागा लढवायच्या आहेत। शिवाय महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गट 90 ते 100 जागा लढवणार असेल तर आपणही तितक्या जागा लढवल्या पाहिजेत असे एकनाथ शिंदे यांच्या गटाला वाटू शकते। खरे तर त्यामुळेच महायुतीच्या जागा वाटपाचे घोंगडे अजूनही भिजत पडले आहे। पण एकनाथ शिंदे यांनी आता बऱ्याचशा त्यांच्या 45च्या आसपास जागा या जाहीर केलेल्या आहेत। अजून त्यांच्या वाट्याला किती जागा येतात हे येणाऱ्या दिवसांमध्ये समजेल, जेव्हा त्यांची पूर्णपणे लिस्ट ही जाहीर केली जाईल। सोबतच अजित पवार यांनी देखील लिस्ट जाहीर केली आहे, त्यांना देखील पूर्णपणे किती जागा मिळतील अजून याच्याबाबत शंका आहे। आणि भाजप तडजोड करण्याची शक्यता काही दिसत नाही। केंद्रातील स्थैर्यासाठी भाजपला महाराष्ट्र जिंकणे क्रमप्राप्त आहे, जे फार महत्त्वाचे आहे। महाराष्ट्र जिंकायचा असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घेण्याशिवाय भाजपला पर्याय नाही। ही मदत हवी असेल तर संघाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्यावेच लागेल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी इच्छा असेल, जी मदत असेल, त्यांना जी इच्छा असेल, त्यांना जी कामं करून घ्यायची असेल त्यात तुम्हाला सहकार्य करावं लागेल। संघाच्या सूचना मान्य कराव्या लागतील। संघाने देवेंद्र फडणवीसांना अभय दिले असेल तर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनाही निर्णयाची सूत्रे देवेंद्र फडणवीसांकडे द्यावी लागतील। संघाने हे सगळे बदल घडून आणले आहेत असे म्हटले जाते। आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरला असेल तर महाविकास आघाडीला अधिक मेहनत घ्यावी लागेल असे हरियाणाच्या अनुभवावरून तरी आत्तापर्यंत दिसतंय। प्रेक्षकांनो, ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। तुम्हाला काय वाटतंय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीनं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गेम करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का? याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा। आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि जे बेल आयकॉन दिसतंय ते प्रेस करा। त्यामुळे चॅनलचे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील।